हर आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 आम्ही आहोत हंसोट इथे सूर्यकुंड आश्रमाला. इथून आम्ही आता आज निघतोय विमलेश्वर इच्छासाठी. आज उत्तराखंडचा जो पहिला टप्पा आहे तिथून आपण जहाजवर बसणार आहोत आणि तट परिवर्तन आज करणार आहोत. नाही, आज नाही, उद्या होणार आहे. आज तिथं पोहोचू, आराम करू जहाजाने. आपण उद्या सकाळी 3-4 वाजता 2 वाजता जे काय आपल्याला टायमिंग भेटेल, ज्या बॅच भेटेल तेव्हा आपण चेंज करू. नर्मदे हर. परिक्रमावासींची आरती झाली, सगळे आवरून बसलेत, निघण्याच्या तयारीत आहेत. इथून पहिला स्टॉप आहे 10 किलोमीटर हनुमान टेकडी दुपारचा आणि नंतर मग विमलेश्वर 10 किलोमीटर असा आजचा प्रवास राहणार आहे. उन्हामुळे बघू आता किती वेळ लागतो, त्याच्यावर डिपेंड आहे. नर्मदे हर. तर उजेड बऱ्यापैकी झालंय. आज आपण जाणार आहोत हनुमान टेकडी दुपारच्या जेवणासाठी आणि विमलेश्वर जाणार आहोत. काल रात्रीचा एक्सपिरियन्स खूप छान होता. जे आले होते पटेल फॅमिली त्यांनी आम्हाला जेवण वगैरे आणलं होतं, पण त्या जेवणापेक्षा त्यांच्या भावना एवढ्या होत्या की आमचं सगळ्यांचं मन भरून आलेलं होतं. काही जण काहींच्या डोळ्यात अश्रू पण आलेत. आणि त्या मैयांनी रात्री जे भजन केलं होतं, भजन खूप छान होतं, ऐकायला खूप भारी वाटत होतं. म्हणून टाकलंय, कालच्या व्हिडिओ टाकले, पाहू शकता तुम्ही. आणि आपले परिक्रमावासी असे पण आता चालले आहेत, कारण दुपारून प्रत्येकाला त्रास होतोय डिहायड्रेशनचा. म्हणून प्रत्येक जण एक विचार करते, जेवढा लवकर आपल्याला चालता येईल तेवढं लवकर सकाळचा चालून घ्यायचं आणि नंतर दुपारून हळूहळू चाललं, बसत उठत चाललं तरी चालतं. पण जेवढं सकाळी लवकर अंतर कापता येईल तेवढं अंतर सकाळीच कापून घ्यायचं. प्रत्येक परिक्रमावासी आता आज एकदम नवीन जोश घेऊन चाललेला आहे. नर्मदे हर. तर आपल्याला इथं एक बोर्ड लागतो, एक फाटा लागतो, आंबेठा. परिक्रमा मार्ग मध्ये आंबेठा हे भरपूर ऐकलोय मी, पण माहित नाही. सरळच जायचंय वाटतं, कारण सगळे विचार करतात पुढे थांबून आंबेठा जायचं नाहीये. 5-6 किलोमीटर चालू आल्यानंतर परत परिक्रमावासी इथे चाय प्रसादी घेण्यासाठी थांबले आहेत. सकाळी रस्ता उरकतो. आता एक स्टॉप घेऊन डायरेक्ट पुढचा स्टॉप आपल्याला जिथं दुपारचं जेवण तिथंच होईल असं वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. आजच्या सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे आणि रस्ता असा एकदम छान दिसतोय. आणि इथं परत सगळ्या परिक्रमावासींनी चाय प्रसादी घेतल्यानंतर आपण निघालोय पुढे. इकडे पण रस्ता अशा छान पद्धतीने दिसतोय. परिक्रमा पथ विमलेश्वर असा बोर्ड दिला इथे मोठा. पण सरळ आपल्याला जायचंय नर्मदे हर. पासून 10 किलोमीटर चालून आल्यानंतर आता आम्ही आलोय हनुमान टेकडी आश्रमात. ज्या परिक्रमावासींना त्रास होतोय ते असे आलेले आहेत. आणि इथं आम्ही सगळे आता आश्रमात जातोय. थोडा वेळ आराम करू आणि निघू विमलेश्वरला पुढे. नर्मदे हर. श्री शनेश्वर महाराज
यांचं मंदिर आहे. इथे नवग्रह मंदिर आहेत. नवग्रह मंदिर आहे आणि इकडं हनुमान मंदिर आहे. ते सगळ्यांसाठी चाय प्रसादी दिली जाते. हनुमान टेकडी आश्रमात आल्यानंतर सकाळी सकाळी आम्हाला एक भोजन प्रसादी खिचडी भेटलेली. भोजन प्रसादी आज एकत्र झाली. नर्मदे हर. आरामासाठी बसलेत. 2 किलोमीटर चाललो. ऊन पण कमी आहे, पण आर्द्रता असल्यामुळे घामाघूम झालेत सगळे. त्यांनी आता आरामासाठी बॅगा खाली ठेवून बसलेत ते. नर्मदे हर. आपल्या आर्द्रतेमुळे एकदम घामाघूम फेस होऊन जातं. डिहायड्रेशन जेवढं जवळ जातोय आपण तेवढं आपल्याला एकदम हवा पण दमट लागते. वातावरण दमट होत आहे. समुद्राचं आपल्याला सवय नसते, आपण चालत राहतो. पाणी डिहायड्रेशन किट म्हणजे इलेक्ट्रॉल सोबत निंबू पाणी, निंबू साखरेचं पाणी ते कंटिन्यू ठेवा. त्याच्याने जास्त फरक पडतो. नर्मदे हर. 11:30 वाजलेत आणि उन्हाचा प्रकोप खूपच झालाय. आपले बाबाजी लोक इथं सावलीत आराम करताय. काही प्रवासी मागे आराम करतायत. नर्मदे हर बाबाजी. लग दिसतो, ॲरो दिसणार नाही. पुढून आपल्याला आता विमलेश्वर फाटा. आपण आता विमलेश्वर फाटा इथपर्यंत चालत आलेलो आहोत आणि इथून विमलेश्वरचं अंतर आहे 1.5 किलोमीटर. फलक आहेत दिलेले, दाखवतो. अशा बमलेश्वर रेवा संगम तीर्थधाम बमलेश्वर असा फाटा दिलेला आहे, फलक दिला आहे. आणि आपल्याला उजव्या हाताला वळून बमलेश्वर महादेवाला आता आजची दुपारची भोजन प्रसादी घ्यायची आहे. कारण विमलेश्वर नंतर आपल्याला तट चेंज करायला जहाजाचा उपयोग करावा लागतो. आणि जहाजाचं तिकीट आपल्याला आज सायंकाळी 5 वाजता भेटणार आहे आणि जहाज आपल्याला उद्या सकाळची 5 वाजेची भेटणार आहे. चला तर जाऊयात विमलेश्वरला. काय काय दिसतं बघूयात. नर्मदे हर. इथून आता आपल्याला विमलेश्वर गावातील घरं आणि मंदिरं दिसायला लागली आहेत. जवळ आलोय आपण. 12:30 वाजलेत. आता तिथं पोचून आराम करून उद्या लवकर उठावं लागल. कारण रोज आपण 6 वाजता निघतो तरी 4 वाजता उठतो आणि 6 वाजताला सगळं आवरून निघतो. पण उद्या 5 वाजेची नाव आहे म्हणून आपल्याला इथूनच 1 ते 1.5 तास चालत जावं लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला नावेत बसावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला रात्री 2 किंवा 3 वाजता उठावं लागणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. बमलेश्वर गावाला आपण पोहोचलो आता. गावात एवढी शांतता वाटते. तीर्थक्षेत्र असून उन्हामुळे सगळे लोक उन्हाने टर्न राईट. उन्हामुळे सगळे आता घरात बसून आहेत. आपण पण आता 15 मिनिटांनी घरातच बसणार आहोत. नर्मदे हर. हर. आपण आता आलो इथे आश्रमामध्ये. इथं असं एक आश्रम आहे. सगळ्यांनी ऑलरेडी आसन लावलंय. 50 रुपये पर पर्सन असं फीज आहे.
आणि आपण तिथं आलोय. एक आहे आश्रम ते पुढे, ते ऑलरेडी फुल आहे म्हणून तिकडे गेलो नाही. तिथं फक्त जेवणाला भोजन प्रसादीसाठी जाणार आहोत. अशा पद्धतीने आता फॅन आहे वरती, बरं वाटतंय फॅन खाली. आज आलोय 18-20 किलोमीटर चालून आलोय. कसं वाटतंय बाबा चिखले बाबा? मस्त. फ्रेश वाटतं ना? आनंदी वाटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण सगळ्यांनी आसनं लावल्यानंतर आता भोजन प्रसादीसाठी थोडा पुढे आश्रम मंदिरांजवळ तिथं जाणार आहोत. भोजन प्रसादी घेऊन आपण जहाजाची तिकीट काढून तिकडनं देणार आहोत आणि आराम करणार आहोत. नर्मदे हर. असे मंदिर आहे आपली बमलेश्वर महादेव. अशा प्रकारे आसन लावलेत काही परिक्रमावासींनी. आश्रम छोटा आहे आणि इथे आल्यानंतर इथे आपलं जहाजाचं बुकिंग होतं. सगळे परिक्रमावासी इथे येतातच आणि इथून जहाजाचं तिकीट बुक करून यांना हे केलं जातं. जहाजाचं तिकीट काढून आपल्याला सकाळी जावं लागतं. नाव के तिकीट दर पैदल यात्री 250 रुपये आणि व्हेकल यात्री 500 रुपये. म्हणजे जे पायी परिक्रमावासी आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये, जे गाडीने आले त्यांच्यासाठी 500 रुपये. अशा पद्धतीने इथे तिकीट दर आहे. नर्मदे हर. फ्री मध्ये मेडिकल सेवा उपलब्ध केली जाते इथं बिंबेश्वर गावाकडनं. इथे समोर तिकीट झालेत, आपली झालीत तिकीट, माझ्याकडनं आपली तिकीट आलेत. नर्मदे हर. आपण या आश्रमात विश्रांतीला आहोत. या आश्रमात 50 रुपयाला एका दिवसासाठी विश्राम करता येतं. अशा ठिकाणी आहोत आपण. सरला वसंत बिर्ला विश्रांती आणि इथं चहा प्यायला परिक्रमावासी आलेत बाहेरच लागून. अशा पद्धतीने माखोडियार भोजनालय, इथं जेवणाची पण व्यवस्था आहे. घर जैसा खाना मिलेगा, भोजन के लिए ऑर्डर करे. संकेत पटेल हा त्यांचा नंबर आहे. कारण आश्रमात खूप गर्दी झाली आहे. कुणाला जर आपल्याला पर्सनल जेवण करायचं असेल तर ते पर्सनल जेवणही करू शकतात. तिथं पर्सनल राहूही शकतात. कारण आश्रम पूर्ण एकदम फुल आहे. आश्रमला बाहेरही जागा नाही आहे. आणि उद्या 5 वाजता आपल्याला इथून निघायचं आहे. नर्मदे हर. तुमचा इंटरफेस अशा पद्धतीने. नर्मदे हर. आणि आश्रमाचे 2 रूल्स आहेत. एक, आरती आपल्याला बाहेर करायची आहे आणि दुसरं, कपडे आपण आश्रमात नाही धुवू शकत. आपण कपडे बाहेर जाऊनच धुवू शकतो. बाहेर एक तळ आहे मोठं, त्या तळ्या शेजारी इथून हॉल आहेत. हॉलला आहे ना नदीची नावं दिली गेली आहेत. गोदावरी हॉल रिकामा आहे. आम्हाला भेटलंय तापी हॉल. परिक्रमावासी आरतीसाठी बाहेर जात आहेत. नर्मदे हर. इकडे महादेवांचं मंदिर आहे. आपण दर्शनासाठी आलोय. इथे एक मोठा शंख आहे हातावर आहे. महादेव आहेत, रत्नेश्वर महादेव आणि बमलेश्वर महादेव
ज्या महादेवांच्या इथं आपण आलोय त्यांचं दर्शन. उद्या आज आपण रत्नसागर क्रॉस करून उद्या जाणार आहोत मिठी तलाईला, नर्मदे हर. हा, हे आहेत रत्नेश्वर महादेव त्यांचं इथं. हे आहेत आपले कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, हे आहेत केदारेश्वर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, पार्वती माता, काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, रामेश्वर ज्योतिर्लिंग, हे आहे भीमेश्वर ज्योतिर्लिंग, वैजनाथ ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, इथं परत श्री पार्वती माता, महाकाल ज्योतिर्लिंग, यात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि इथं सोमनाथ ज्योतिर्लिंग. यात ओमलेश्वर महादेव, आणि इकडे रत्नेश्वर महादेव. नर्मदे हर. होडीत बसायचं म्हणून बॅगांसाठी कव्हर करण्यासाठी ते आपलं सगळेजण हे घेत आहेत, पिशवी घेत आहेत, कारण तिथं खाली चिखला नर्मदे हर चिखलात ठेवतात किंवा खाली पाणी उडतं जहाजाचं, त्याच्यासाठी सगळे आता परिक्रमावासी इथं पिशव्या घेत आहेत.